नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. माणिकला भेटून आता संयमी घाईगडबडीने घराकडे निघालेली असते. रस्त्यामध्ये तुषार उभा असतो. जाता जाता त्याला तिचा धक्का लागतो. तेव्हा तुषार तिला म्हणतो, अगं काय झालं, एवढ्या गडबडीत कुठे चाललीस? तेव्हा ती त्याला म्हणते की सॉरी काका. पुढे ती विचारू लागते की रेयांश कुठे? त्यावर तो म्हणतो की घरी नाहीये. तेव्हा ती म्हणते, मला जेव्हा त्याच्याकडे इम्पॉर्टंट काम असतं तेव्हाच तो नसतो. त्यावर तुषार म्हणतो, आपल्याकडे फोन आहे, फोन कर त्याला. त्यावर ती म्हणते की त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. आता इकडे संयमी गेल्यानंतर माणिक अनिशला विचारू लागतो की माझ्या पैशांचं कसं करता, म्हणजे कॅशने देता की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. त्यावर अनिश त्याला म्हणतो की कमाल करतोस, अरे आता तर कुठं बोलणी झालीये. जोपर्यंत संयमी तुला आणि तू मला पैसे देत नाही तोपर्यंत कुठलंही ट्रान्झॅक्शन होणार नाही. त्यावर माणिक म्हणतो, जर संयमीने पैसे दिले नाही तर? त्यावर अनिश म्हणतो की शक्यच नाही, कारण आपण तिला ऑफरच अशी दिली की तिला ऍक्सेप्ट करावीच लागेल. तेव्हा माणिक त्याला म्हणतो, म्हणजे हे सगळं त्या सेवाने बिल्डरचे पैसे देण्यासाठी चाललंय तर? त्यावर अनिश म्हणतो, हो. पुढे तो म्हणू लागतो, आता बघ लवकरात लवकर त्या सेवाने बिल्डरच्या तावडीतून सुटतो की नाही, पिच्छाच सोडून टाकतो त्याच्यापासून. आता इकडे तुषार संयमीला विचारू लागतो, पण घाई कसली एवढी? तेव्हा संयमी सांगते की मला एक लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यावर तुषार तिला म्हणतो, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढे तो विचारतो की कसली? तेव्हा ती सांगू लागते, अरे काका, मला एक फ्रँचायझीस रन करायला मिळतीये. तेव्हा तो म्हणतो, पण तू चांगली चौकशी केली का त्याची? त्यावर ती म्हणते, हो. ती म्हणू लागते की काका, मी चांगली चौकशी केली आणि आत्ताच मी त्या माणसाला सुद्धा भेटून आले आणि त्याने मला त्याचं कार्ड सुद्धा दिलंय. त्यावर तुषार म्हणतो, ठीक आहे, ग्रेट. आणि तो तिला म्हणतो की या सगळ्यांमध्ये माझी काहीही मदत लागली तर मला सांगशील. त्यावर संयमी म्हणते की हो नक्कीच, आणि रेयांश आल्यावर त्याला मला भेटायला सांग. असं म्हणून आता संयमी तिथून जाते. आता संयमीचा जेव्हा तुषारला धक्का लागतो तेव्हा तिच्या हातातलं कार्ड खाली पडतं. आता तुषारला ते कार्ड दिसतं, त्यामुळे तो उचलून बघतो तर त्यावर लिहिलेलं असतं महेश शिंदे आणि फक्त त्याचा मोबाईल नंबर. आता तुषारला डाऊट येतो आणि तो विचार करू लागतो, फक्त मोबाईल नंबर? आता संयमी जेव्हा घरी येते तेव्हा भैरवी तिला विचारू लागते की समा कुठे गेली होतीस? तेव्हा ती म्हणते, काही नाही, सहज खाली गेले. तेव्हा भैरवी म्हणते, बस माझ्यासोबत कॉफी घे. तेव्हा भैरवी तिला म्हणू लागते की मला मार्केटिंग रिसर्चसाठी काही माणसं हवी, ती पण कॉलेज गोईंग स्टुडंट, कारण मी त्यांना लगेचच एवढे पैसे देऊ शकत नाही. तू मला हेल्प करशील का? तेव्हा संयमी विचार करू लागते आणि हळूच भैरवीला म्हणते की माऊ ऐक ना, मला तुझी हेल्प हवी, प्लीज करशील का? त्यावर भैरवी तिला विचारू लागते की कसली मदत? आता इकडे संयमीच्या मागे अनिश धावपळ करत येत असतो. तितक्यात त्याला तुषार अडवत म्हणतो, अरे ऐक ना, मला तुझ्याशी काही बोलायचंय. तेव्हा अनिश म्हणतो, मी जरा घाईत आहे, आपण नंतर बोलूया. पण तुषार त्याला म्हणतो की महत्वाचं आहे, प्लीज. असं म्हणून आता तुषार त्याला थांबवतो आणि सांगू लागतो, अरे मी तुझ्याचकडे येणार होतो. त्यावर अनिश विचारतो, का? तेव्हा तुषार म्हणतो, मगाशी ना मला संयमी भेटली आणि तिने तिच्या अपॉर्च्युनिटीबद्दल मला सांगितलं. तेव्हा तिच्या हातून एक कार्ड खाली पडलं आणि तो त्याला ते कार्ड दाखवत म्हणतो की या नंबरवर मी लगेचच फोन केला, पण त्या माणसाला या अपॉर्च्युनिटीबद्दल आणि संयमीबद्दल काहीच माहिती नाहीये, असं तो म्हणत होता. याचा अर्थ अनिश म्हणजे तो माणूस फ्रॉड आहे. हे ऐकल्यावर आता अनिशला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा तुषार म्हणतो, आपण जाऊन संयमीला लगेचच सांगूया. तेव्हा अनिश त्याला आडवत म्हणतो, अरे काही गरज नाहीये, मी जाऊन सांगतो संयमीला, तू काहीच टेन्शन नको घेऊस, मी हँडल करतो. असं म्हणून आता अनिश तिथून जातो. इकडे संयमी भैरवीला तिला मिळालेल्या ऑफरबद्दल सांगू लागते. तेव्हा अनिश चोरून त्यांचं बोलणं ऐकत असतो. संयमी सांगत असते की मला एक फ्रँचायझीस रन करायला मिळतीये, मला त्यासाठी कदम हॉस्पिटॅलिटीमधून फोन आला होता. तेव्हा भैरवी विचारू लागते की कोणाचा आणि कधी? तेव्हा अनिश पटकन येतो आणि म्हणतो, माइंड ब्लोईंग, म्हणजे तुम्ही दोघीही एकाच ठिकाणी आता काम करणार आहात तर? तेव्हा संयमी सांगू लागते, ब्रँड त्यांचा, जागाही त्यांची, फक्त स्किल आणि टीम माझी. त्यावर अनिश म्हणतो, दॅट्स अमेझिंग, म्हणजे यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट कमीत कमी असेल नाही? तेव्हा संयमी सांगू लागते, हो, पण जागेचं डिपॉझिट द्यावं लागेल. तेव्हा अनिश तिला विचारू लागतो, मला एक सांग,
त्यांनी तुला कॉन्टॅक्ट केला कसा? तेव्हा ती म्हणते की मी फॉर्म भरला होता ना स्पर्धेसाठी, त्याच्या थ्रू. आता भैरवी संयमीकडे बघत असते. तेव्हा संयमी तिला म्हणते, माऊ काहीतरी बोल ना. तेव्हा भैरवी म्हणू लागते की ऑफर तर नक्कीच चांगली आहे, तुला करायचंय का? तेव्हा संयमी म्हणते, खरं तर मला करायचं नव्हतं कारण तुझा बिझनेस होता, पण हे सगळं अचानक झालं त्यामुळे आय वॉन्ट टू डू इट. पुढे ती म्हणते, पण यासाठी 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. हे ऐकल्यानंतर आता भैरवी आश्चर्याने विचारते, व्हॉट? तेव्हा अनिश पटकन म्हणतो की सॅम, संधी ही पुन्हा पुन्हा मिळत नसते. हे बघ, संधीचं सोनं करायचं असतं. तेव्हा भैरवी विचार करते आणि तिला पैसे देण्यासाठी तयार होते. आता अनिशच्या मनासारखं होत असल्यामुळे अनिश खुश होतो, पण संयमीच्या मनात शंका असते. तेव्हा भैरवी तिला इन्करेज करते आणि म्हणते, या स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही असा प्रश्न जेव्हा मला पडला होता तेव्हा बाबांनी मला बळ दिलं आणि म्हणाले की तू करशीलच अशी माझी खात्री, आणि त्यामुळेच मी त्या स्पर्धेत भाग घेतला. आता ती संयमीला म्हणते की तुझ्यासोबत मी आणि अनिश आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आता इकडे भैरवी संयमीला कपाटातून पैशांची बॅग काढून देते आणि म्हणते, हे बघ समा, ही खूप मोठी रक्कम आहे, त्यामुळे व्यवस्थित ने आणि काळजी घे. तितक्यात अनिश तिथे येतो आणि म्हणू लागतो, समा 1 मिनिट, हे पैसे मी घेऊन जातो, त्यामुळे ही बॅग तू माझ्याकडे दे. तेव्हा संयमी त्याला म्हणते, पण काका, ते फक्त मला ओळखतात. त्यावर अनिश म्हणतो, अगं मी डायरेक्ट त्यांच्या ऑफिसला जाऊन हे पैसे देऊन येतो, त्याची तू अजिबातच काळजी करू नकोस. तेव्हा भैरवी संयमीला म्हणते की काका बरोबर बोलतोय. असं म्हणत आता ती बॅग भैरवी अनिशच्या हातात देते. हे सगळं नीलू आत्या दरवाजाच्या मागून ऐकत असते. तेव्हा तिला ती गोष्ट खटकते. आता संयमी भैरवीला थँक्यू माऊ असं म्हणते. आता अनिश ती बॅग घेऊन बाहेर येत असतो. तेव्हा तिथे किशाभाऊ असतो. अनिशला बघून किशाभाऊ त्याच्याजवळ जाऊन विचारू लागतो की कामगिरी झाली का? त्यावर अनिश म्हणतो, हो मामा, अरे छोटे मोठे सगळेच मासे गळ्याला लागले. आणि त्याच्याकडची बॅग दाखवून म्हणतो, ही बघ पैशांची बॅग. त्यामुळे आता किशाभाऊ खुश होतो आणि अनिशला म्हणतो, हे बघ, हा सल्ला मी तुला दिला होता, त्यामुळे मलाही काहीतरी मिळालं पाहिजे. त्यावर अनिश त्याला म्हणतो, अरे मामा, तू अजिबात काळजी करू नकोस, आज रात्रीला तुला एक अख्खा खंबाच देतो. हे ऐकल्यावर आता किशाभाऊ खुश होतो. आता इकडे नीलू आत्या भैरवी आणि संयमी जवळ येऊन म्हणते, तुम्ही हे जे काही करताय ते मला खटकतंय, ते मला बरोबर वाटत नाहीये. तेव्हा संयमी तिला म्हणते की प्लीज तुम्ही काही शंका घेऊ नका. त्यावर ती म्हणते की पैशांचा प्रश्न आहे, अजूनही विचार करा, कारण पैसा माणसाला वाईट करतो. आता संयमीला निलिमा आत्याचं बोलणं खटकू लागतं, त्यामुळे तिला तिचा राग येतो. तितक्यात डोरबेल वाजते आणि निलिमा आत्या आता दरवाजा उघडायला जाते. तर समोर तुषार असतो आणि तो विचारतो की संयमी कुठे? तेव्हा निलिमा आत्या म्हणते की आहे घरातच. आता तुषार संयमी आणि भैरवी जवळ येऊन म्हणू लागतो, संयमी, अगं तुझं हे कार्ड तुझ्या हातातून पडलं होतं. या नंबरवरती मी कॉल केला, पण हा माणूस फ्रॉड आहे. हे ऐकल्यानंतर आता संयमीला आणि भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो. आता तुषार त्यांना म्हणतो की मी अनिशला सगळं सांगितलं होतं, तो तुम्हाला काहीच बोलला नाही का? हे ऐकल्यावर आता भैरवी खूप घाबरते आणि तुषारला सांगू लागते की अनिश आत्ताच खाली पैशाची बॅग घेऊन गेलाय. तेव्हा तुषार तिला म्हणतो की थांबव त्याला. त्यामुळे भैरवी आता अनिशच्या मागे पळत जाऊ लागते. आता इकडे किशाभाऊ अनिशला म्हणतो की ह्या पैशाचं तू काय करणार आहे? तेव्हा तो म्हणतो की मी हे सेवानी बिल्डरला देऊन येईल. त्यावर किशाभाऊ त्याला म्हणतो, जर भैरवीने तुला याबद्दल विचारलं तर? तेव्हा अनिश म्हणतो की मी सांगेल की रस्त्यात काही गुंडांनी मला मारलं आणि पैसे घेऊन पळाले. असं म्हणत अनिश तिथून जाऊ लागतो. तितक्यात भैरवी तिथे पळत येते आणि अनिशला आवाज देऊ लागते. आता अनिश तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते की तू जाऊ नकोस, तुषार आला होता, त्याने चौकशी केली, हा माणूस फ्रॉड आहे. त्यावर अनिश म्हणतो, अगं मी पण चांगली चौकशी करूनच हे पैसे देणार होतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, एक काम कर, मीही तुझ्यासोबत येते, तू एकटा जाऊ नकोस. तेव्हा अनिश तिला म्हणतो की त्याची काही गरज नाहीये. तेव्हा भैरवी म्हणते, मग एक काम करूया, आपण आज न जाता उद्या सकाळी जाऊया. असं म्हणत आता भैरवी अनिशकडून ती पैशाची बॅग घेते आणि तिथून जाते. आता अनिशचा प्लॅन फसल्यामुळे अनिशला खूप राग आलेला असतो.
आता भैरवी जेव्हा परत येते तेव्हा निलिमा आत्या म्हणते, देवच पावला. तेव्हा इरा म्हणू लागते, आजोबांना जर ही गोष्ट कळली तर त्यांना किती वाईट वाटेल. तितक्यात तुषारच्या मनात शंका येते आणि तो विचारू लागतो, पण त्या माणसाने संयमीला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलाच कसा? म्हणजे त्याला कसं माहीत की घरामध्ये 10 लाख रुपये आहेत? त्यावर निलिमा आत्या म्हणू लागते, हे त्याच माणसाने केलं असेल ज्या माणसाला माहिती की घरात 10 लाख रुपये आहेत. निलिमा आत्याला आता अनिशवर डाऊट आलेला असतो, पण भैरवीला आणि बाकीच्या माणसांना याची जराही कल्पना नसते. आता भैरवी म्हणते की पटकन हा पैसा बिझनेसमध्ये वापरला पाहिजे, घरात ठेवणं सेफ नाहीये. तेव्हा निलिमा आत्या म्हणू लागते, पैसा आणि पाणी वेळेतच वापरले पाहिजे, नाहीतर रोगराई पसरते. आता इकडे अनिश हाती आलेला पैसा गेल्यामुळे टेन्शनमध्ये बसलेला असतो. तितक्यात तिथे किशाभाऊ येतो आणि त्याला विचारू लागतो की जेवलास का? त्यावर अनिश ओरडत म्हणतो की मला भूक नाहीये. तेव्हा किशाभाऊ मुद्दामच म्हणतो की जेवणावर राग काढायचा नसतो. तो पुढे म्हणू लागतो, तुला एक सांगू का? तू तुषार जरा जास्तच लुडबुड करतो असं तुला वाटत नाही का? त्यावर अनिश म्हणतो, हो, मलाही ही गोष्ट खटकते. त्यावर किशाभाऊ त्याला म्हणतो, तू एक काम कर, जे लोक तुझ्या विरोधात भैरवीला भडकवतात त्यांना कायमचं काढून टाक, जसं की ती चेटकीन आणि तुषार. तेव्हा अनिश म्हणतो, ते कसं? तेव्हा किशाभाऊ म्हणतो की तुषारला डायरेक्ट सांग की आमच्या घरी येत जाऊ नको, भैरवीला आवडत नाही आणि तसंही त्याची नजर काही मला चांगली वाटत नाही. असं संशयाचं भूत आता अनिशच्या डोक्यात किशाभाऊने टाकलेलं असतं. पुढे किशाभाऊ म्हणतो की तू एक काम कर, तू भैरवीला घोळात घे आणि तिच्याशी गोड गोड बोलून पैसे काढ. तेव्हा अनिश म्हणतो, एवढं सोपं नाहीये, ती खूप शहाणी आहे. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणतो की तू भैरवीशी इतकं गोड बोल का तिचे हात टगाला पोहोचले पाहिजे आणि ती तुला आपोआपच पैसा देत राहील. त्यावर अनिश विचार करू लागतो की काही दिवस भैरवीशी गोड बोलण्याची ऍक्टिंग करावी लागेल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.